निजाम प्रांतातील 1901 ते 1948 पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर, बंजारा, लंबाडा आणि लमान जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा, आंध्र प्रदेशातील बंजारा, लंबाडा जातींना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळालेले आहे। मात्र 1948 नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशाचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जमातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले। त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे। मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचं फडणवीस सरकारने GR काढून जाहीर केले। त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एसटीचे आरक्षण देण्याची मागणी गोर सेनेने निवेदनाद्वारे केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष वानखडे यांनी। घरगुती वादातून एकाचा निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना पातूर तालुक्यातील ग्राम अंबासी येथे घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार पातूर तालुक्यातील ग्राम अंबासी येथे घरगुती वादाचं हाणामारीत रूपांतर होऊन एकाचा हत्या करण्यात आली। घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की अंबासी येथील रहिवासी असलेले छाया हिवराळे हिचा विवाह अकोला तालुक्यातील कानशिवनी येथील रहिवासी नागेश पायरुजी गोपनारायण यांच्याशी झाला। सद्यस्थिती तो पातूर तालुक्यातील असोला फाटा येथे राहत असून पत्नीच्या माहेरी आला असता नागेश आणि त्याच्या सासरवाडीतील मंडळीमध्ये घरगुती वाद झाले। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं असता नागेशचा काठ्या, चाकू आणि कुऱ्हाडीचे वार करून खून करण्यात आला। आरोपी सिद्धार्थ चोटमल, अंबासी रेखा चोटमल आणि नंदा डोंगरे या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या विरुद्ध पातूर पोलीस स्टेशनने गुन्हा नोंदवलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष वानखडे यांनी। 17 सप्टेंबर मराठवाडा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षक विभागातर्फे 10 सूत्री कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतील 8वी ते 12वी पर्यंत 75,000 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि आमदार उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम SP ग्रामीण विभागाच्या ग्राउंडवर घेण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी 1000 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार प्रेसमध्ये शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। सर्वांना नमस्कार। शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने आयोजित या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करण्याचा मुख्य हेतू असा आहे की 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामनामधून देशभक्तीचा जागर निर्माण करावा या उद्देशाने शिक्षण विभाग माध्यमिक आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे जागर दशसूत्रीचा, स्वरगौरव मुक्तीसंग्रामाचा, संस्कारातून देशभक्तीकडे ही टॅगलाईन घेऊन आपण जिल्ह्यातील 75,000 विद्यार्थी एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्यगीताचं सामूहिक गायन करणार आहेत आणि देशभक्तीपर गीत विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा या देशभक्तीपर गीतावरती कवायत करणार आहेत। हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांवरती देशभक्तीचे संस्कार व्हावेत आणि देशभक्तीचा हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून संपूर्ण समाजामध्ये जावा आणि समाजामध्ये सुद्धा आपले जे राष्ट्रीय सण आहेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या निमित्ताने
फक्त सुट्टी आहे म्हणून आपण एन्जॉय करायचं आहे, याऐवजी आपण मनामनामधून देशभक्तीची ज्योत पेटवणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश संपूर्ण समाजामध्ये जाईल। आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं एक चांगलं औचित्य आहे आणि या निमित्ताने मराठवाड्यातील विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थी हे देशभक्तीचा कसा जागर करतायत हा संदेश संपूर्ण राज्यात जावा, देशात जावा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जावा म्हणून 75,000 विद्यार्थी एकत्रित येऊन देशभक्तीचं जागर या ठिकाणी करणार आहेत। आणि हा असा देशभक्ती निर्माण करणारा स्तुत्य असा उपक्रम आहे अशी जिल्हा प्रशासनाची धारणा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। शिक्षण विभागाने हे जे 75,000 विद्यार्थी आहेत यांचं वैयक्तिक अशी नोंदणी केलेली आहे आणि हा उपक्रम आम्ही लादला नाही कुणावरती, आम्ही सगळ्यांना लिंक दिली आणि त्यांचा विलिंगनेस घेतला आणि ज्या शाळा स्वतःहून या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत अशा 75,000 विद्यार्थ्यांची आम्ही नोंदणी केलेली आहे। विद्यार्थ्यांचं नाव, त्यांची शाळा, त्यांचे नोडल ऑफिसर कोण असणार आहेत, ते कशा पद्धतीने मैदानावरती येणार आहेत। आपण गोकुळ स्टेडियम आहे, SP ऑफिसचं गोकुळ स्टेडियम, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय N12 या ठिकाणी हे स्टेडियम आहे आणि या भव्य स्टेडियमवरती 30,000 विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळावी या व्यापक उद्देशाने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये 5,000 विद्यार्थी हे एकत्र येतील। असे 9 तालुके ते 45,000 विद्यार्थी आणि शहरातील 30,000 विद्यार्थी हे एकत्रित 75,000 विद्यार्थी होतात। आणि आता अशी परिस्थिती आहे की अनेक शाळा आम्हाला या ठिकाणी विनंती करतायत की आमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्या, म्हणजे हा काउंट आणखी पुढे जाण्याची खूप दाट शक्यता आहे आणि तसं नियोजन आम्ही करतो आहोत। प्रत्येक शाळेचा नोडल ऑफिसर आम्ही या ठिकाणी नियुक्त केला आहे, बसची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कुठलीही अडचण येणार नाही याची देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाचे जे सर्व विभाग आहेत त्या सर्व विभागांना सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत लेखी आदेश देण्यात आलेले आहेत आणि सर्व विभागांचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त होत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केलेली आहे। विद्यार्थ्यांना बिस्किट खाऊची व्यवस्था, पाणी बॉटलची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे। आपण मुलांना सुंदर दिसावेत मुलं यासाठी कॅपचं आयोजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। ड्रोनच्या माध्यमातून जेव्हा शूटिंग होईल तेव्हा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने दिसतील, सौंदर्यीकरण देखील या ठिकाणी आम्ही विचारात घेतलं आहे आणि संपूर्ण नियोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना देखील आम्ही आमंत्रित केलं आहे। त्यानंतर आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। सन्माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। आदरणीय सावे साहेब मंत्री महोदय यांनाही आमंत्रित केलंय, सन्माननीय खासदार महोदय, सर्व आमदार महोदय आणि आदरणीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व सन्माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही सन्मानाने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे। सर्व लोकप्रतिनिधी असतील, शिक्षकवृंद आहेत, शाळा, संस्था आणि जे पालक प्रतिनिधी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे। नियोजन हे या ठिकाणी झालेलं आहे। वारंवार बैठका घेऊन आम्ही त्यासाठीचं जे सूक्ष्म नियोजन आहे, कुठेही कुठलीही कमतरता राहू नये यासाठी देखील नियोजन करतो आहोत आणि या उपक्रमामध्ये जे विद्यार्थी सहभागी होतील त्यांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत की एवढ्या मोठ्या इव्हेंटचा ते सहभागी होते, त्याचा एक भाग होते, या उद्देशाने त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। ज्या शाळा यामध्ये सहभागी होतील त्यांना आम्ही मोमेंटोस म्हणजे स्मृतिचिन्ह देऊन गौरव देखील त्यांचा एक वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत। आणि अनेक समाजातील दानशूर व्यक्ती आहेत, जसं की रेड स्वस्तिक संघटना आहेत, त्यांनी स्वतःहून आम्हाला पत्र दिलेली आहेत की आम्हाला देखील या उपक्रमाचा एक भाग व्हायचा आहे, आम्हाला देखील आमच्या सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोचवायच्या आहेत, तर आम्हालाही सहभागी करून घ्या। रोटरी क्लब आहे, लॉयन्स क्लब आहे, इनर व्हील क्लब आहे आणि इतर ज्या इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला मदतीचा ओघ या ठिकाणी सुरू झालेला आहे। विद्यार्थ्यांसाठी जे आपल्याला सुविधा लागणार आहेत, बिस्किट्स आहेत, पाणी बॉटल्स आहेत, कॅप आहेत किंवा स्टेजची व्यवस्था असेल किंवा इतर आवश्यक ज्या भौतिक सुविधा आहेत यासाठी सुद्धा अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्वतःहून आम्हाला या ठिकाणी मदत देण्यासाठी देखील स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या मदतीने आपण हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि एवढे सगळे विद्यार्थी एकत्रित आले
तर शक्य झाल्यास एखादं वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही। तर अशा पद्धतीने देशभक्तीचा जागर व्हावा आणि दशसूत्री हा सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचा सुत्य असा उपक्रम मागच्या वर्षभरापासून संपूर्ण शिक्षण विभागामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुंदर पद्धतीने चालू आहे आणि या देशभक्तीच्या माध्यमामधून आणि दशसूत्रीच्या माध्यमामधून अनेक सक्सेस स्टोरीज सुद्धा समोर येत आहेत की विद्यार्थी हे संस्कारक्षम होत आहेत, आरोग्यक्षम होत आहेत, IT क्षम होत आहेत आणि मग या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संस्कार निर्माण झालेत आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अतिशय देशभक्तीचा जागर निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे। जागर दशसूत्रीचा, स्वरगौरव मुक्ती संग्रामाचा, संस्कारातून देशभक्तीकडे। तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने एक सुंदर असा हा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तामधून मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून आणि संभाजीनगर जिल्ह्यातून हा संदेश संपूर्ण देशभर आपल्या सगळ्यांच्या माध्यमामधून जावा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद घेतली जावी। यासाठी आपण या आमच्या उपक्रमाला, या कार्यक्रमाला आणि जिल्हा प्रशासनाच्या हाकेला ओ देऊन आपण सगळ्यांनी जनजागृती करावी, व्यापक प्रसिद्धी द्यावी असे देखील आपल्या सगळ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनापासून आदरपूर्वक नम्र विनंती करते। आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून कितवीचे विद्यार्थ्यांना आपण यासाठी आम्ही 8वी ते 12वीचे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत, कारण जास्त लहान मुलांना या ठिकाणी आणणं योग्य होणार नाही, कारण सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून 8वी ते 12वीचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी एकत्रित करतो आहोत। यामध्ये महानगरपालिका शाळांचे विद्यार्थी असणार आहेत, जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आणि खाजगी माध्यमिक शाळांचे विद्यार्थी आहेत। कनिष्ठ महाविद्यालय जी आहेत त्यांचे विद्यार्थी म्हणजे 11वी आणि 12वीचे विद्यार्थी पण सहभागी आहेत। आतापर्यंत किती शाळांची आपल्याकडे नोंद झाली? माझ्याकडे 575 शाळांची नोंद झाली आहे। आम्ही लिंकवरती ही माहिती घेतलेली आहे। 575 शाळांची नोंद झाली आहे आणि आमचं 75,000चं टार्गेट ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा ओप चालू आहे। आम्ही पॅरलल कार्यालय या ठिकाणी सुरू केलं आहे या कार्यक्रमासाठी आणि त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम ही प्रत्येक शाळेशी संपर्क करून त्या ठिकाणी माहिती घेत आहे, त्यांना सूचना देत आहे आणि जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकांच्या मीटिंग्स या ठिकाणी घेऊन तयारीही केलेली आहे। असा कार्यक्रम प्रथमच होत आहे ना? हो, शिक्षण विभागाचे आणि जिल्हा प्रशासन हे सगळेजण एकत्र येऊन हा प्रथमच व्यापक स्वरूपात कार्यक्रम घेतो। आपल्याकडे शहरामध्ये 727 शाळा आहेत। आपण गाठू शकतो निश्चितपणे 1 लाख विद्यार्थी तर आम्ही गाठूच शकतो, कारण काय आहे की अनेक शाळा या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु ग्राउंड तेवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल होत नाही आणि सुरक्षेचा प्रश्न येतो। परंतु आम्ही त्यांना आभासी पद्धतीने जॉईन करण्याच्या विचारात आहोत। जसं की तालुका स्तरावरची टीम आहे ती आपल्याला आभासी पद्धतीने जॉईन होते आहे, कारण तालुका स्तरावर जे कार्यक्रम होत आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दिसणार आहेत। तशी आपण उपलब्धता या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक राजेश सरकटे सर यांचा वंदे मातरम हा ग्रुप आहे। तर वंदे मातरम ग्रुप सुद्धा जवळपास 2.5 तास विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जागर त्यांच्या गीतांच्या माध्यमामधून करणार आहे। यामध्ये शहर आणि ग्रामीणचे किती विद्यार्थी सहभागी होतील? शहरातील 30,000 विद्यार्थ्यांची नियोजन झालेलं आहे आणि ग्रामीणचे 45,000 विद्यार्थी, प्रत्येक तालुक्याचे 5,000 विद्यार्थी या पद्धतीने नियोजन झालेलं आहे। आणि तालुका स्तरावरून सुद्धा आणखी जे मोठे तालुके आहेत त्यांच्याकडे 10,000 10,000 पर्यंतचं सुद्धा नियोजन करावं, आम्हाला सहभागी करून घ्यावं अशी विनंती आपल्याकडे प्राप्त होते आहे। वैद्यकीय क्षेत्राशी कोण निगडीत आहेत? वैद्यकीय क्षेत्राशी कोणतं रुग्णालय किंवा महानगरपालिका? वैद्यकीय क्षेत्राशी आपण सिव्हिल सर्जन यांना पत्र दिलेलं आहे, मनपा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, DHOना पत्र दिलेली आहेत आणि ज्या स्वयंसेवी रेड स्वस्तिक सारख्या संस्था आहेत ज्या वैद्यकीय सेवा पुरवतात त्या सुद्धा या स्वतःहून यामध्ये सहभागी होतात। सर, जिल्हा परिषद शाळा किती आहे आणि विद्यार्थी किती आहेत? जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे जे हायस्कूल्स आहेत आमचे ते सर्व या ठिकाणी सहभागी आहेत। 55 हायस्कूल्स या ठिकाणी सहभागी आहेत। महानगरपालिकेचे जे हायस्कूल्स आहेत ते सुद्धा सर्व या ठिकाणी सहभागी आहेत। मॅडम, विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची काय व्यवस्था आहे? विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आपण बसेसची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। ज्या शाळांकडे बसेसची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन, ज्यांच्याकडे बस उपलब्ध नाही आहे त्यांना बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बसचंही नियोजन या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि झालेलं आहे जवळपास। पार्किंगची व्यवस्थाही त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।
हर्सुल जेलचं पार्किंग आहे, ज्या ठिकाणी 800 बसेसची पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येऊ शकते. होमगार्डचं ग्राउंड आहे, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी आपला मुख्य कार्यक्रम आहे गोकुळ स्टेडियम, त्याच्या आजूबाजूला ज्या आमच्या मोठ्या शाळा आहेत, गोदावरी पब्लिक स्कूल आहे, बळीराम पाटील हायस्कूल आहे, अशा मोठ्या शाळांमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. सर्व जागा ह्या आपण पत्र देऊन त्या ठिकाणी ॲक्वायर केल्या आहेत, त्यामुळे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर विभागांना पत्र देऊन त्यांचे काही अधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त टीम प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी आम्ही नियोजित केलेली आहे आणि त्या पद्धतीने कामकाज सुरू आहे. गोकुळ स्टेडियमवरती मनपा प्रशासनाच्या वतीने साफसफाईचं सुंदर असं काम चालू आहे. त्या ठिकाणी रंगरंगोटी देखील केली जाणार आहे. म्हणजे कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केली आहे. आपल्याकडून आणखी काही जर सजेशन्स प्राप्त झाले तर ते देखील आम्ही इन्क्लूड करून आपल्या सगळ्यांच्या सहभागाने उत्तम असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल संदेश जावा सर्वदूर अशी भावना आहे. मॅडम, या कार्यक्रमासाठी मला शुभेच्छा आहेत नाही, पण या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप सरकार करते, जिल्हा परिषद करते, कोण करते? त्या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्था आहेत, NGOज आहेत, त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप होते आहे. आमच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामधून पण आम्हाला योगदान प्राप्त होत आहे. वस्तूंच्या स्वरूपामध्ये अनेक पद्धतीने योगदान येत आहे. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की MIT ही शैक्षणिक संस्था आहे, त्यांच्याकडून 30,000 कॅप्स विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. अनेक ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याकडून कॅपचं नियोजन आहे. जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून बिस्किट्स आम्हाला पुरवण्यात येत आहेत, पाणी बॉटल पुरवण्यात येत आहेत. म्हणजे ते नियोजन झालेलं आहे सर. आणि मदतीचा ओघ हा स्तुत्य उपक्रम आहे. अनेकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आम्हाला मदतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि मदत देखील येते आहे. कन्नड तालुक्यातील सारोळा येथील अंजना नदी पात्रातील पूल अनेक वर्षापासून वाहून गेला आहे. यानंतर ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला, नेत्याला, मंत्र्यांना अनेक वेळा निवेदन दिले, पाठपुरावे केले, आश्वासने दिले, मात्र अजूनही पुलाचं काम मंजूर झाले नाही. पावसाळ्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून नदीला पूर सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण शेतकरी आणि विद्यार्थ्यांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तर 25 ते 30 लिटर दूध डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांना नदी ओलांडवी लागत आहे. विद्यार्थ्यांना देखील खांद्यावर दप्तर घेऊन नदी ओलांडवी लागत असल्यामुळे शेतीचं साहित्य, दवाखाने, दळणवळण अशा अत्यावश्यक सेवासाठी ग्रामस्थांचे हाल होत असून संपूर्ण गावामध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जातोय. आजपर्यंत आमच्या गावामध्ये अनेक नेते मंडळी आणि मंत्र्यांनी येऊन पुलाची पाहणी केली, आश्वासन दिले, मात्र अजूनही पुलाचं काम झालेलं नाही. प्रशासनाने या पुलाचं काम तात्काळ मंजूर करून सुरू करावे, अन्यथा आम्ही समस्त गावकऱ्यासह नदीच्या काठावर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. आम्हाला आश्वासन नको तर कृती हवी असे देखील मत त्यांनी व्यक्त केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. वारंवार या पुलाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे बरेच वेळेस देण्यात आले आहे, परंतु या प्रशासनाला बरेचसे यावेळेस जे निवेदन दिले असताना त्यांनी आम्हाला कोरडे आश्वासन दिले की आम्ही करून देऊ बाबा, या दिवसात या वेळेत करून देऊ. यांनी बरेच आमदार, खासदार या पुलाकडे पाहणी करून गेले असता तरी पण या गावाच्या पुलाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे आणि तरी शासनाने लवकरात लवकर या पुलाची दखल घ्यावी. तरी मागच्या वेळेस एक इसम व्यक्ती या पुलावरून ये जाय करत असताना वाहून गेला आणि त्याचं जे प्रेत आहे ते टाकळी शिवारात सापडलं आणि तरी पण अजून सुद्धा शासन डोळे लावून बसलेले आहे. तरी शासनाला आमची एवढी कळकळीची विनंती आहे की आमचा हा पूल विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचा आहे आणि विद्यार्थ्यांचे जे शाळा बुडत आहे, कारण की माता भगिनी सुद्धा ऐकून ये जाय करत असताना त्यांच्या जीवाला धोका आहे. जर इथून पुढे जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील हे आम्ही ठरवू वेळेवर. तरी शासनाला एक कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या पुलाची आमच्या या सारोळा गावाच्या अंजना नदीवरील हा मुख्य रहदारीचा मुख्य पूल असून या पुलाचे मागील अतिवृष्टीच्या काळामध्ये पूल वाहून गेला आणि या गावातील लोकांची फार समस्या बिकट झालेली आहे. दळणवळणाची सुविधा रुकलेल्या आहे, शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो, शाळेला विद्यार्थ्यांना शाळेत यायला त्रास होतो. 8-8 दिवस ते गैरहजर राहतात. शाळेची लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या घटत चालली आणि गावकऱ्यांचा मोठा संताप होत चालला आहे. ग्रामपंचायतला देखील ते विटीस धरण्यात येत आहे आणि वारंवार ग्रामपंचायतला लोक येऊन आम्हाला ग्रामपंचायतला त्रास देत आहे.
किंवा तुम्ही काही याची दखल घेत नाही. आम्ही देखील यासाठी बरेच प्रयत्न करून मंत्री महोदयांना निवेदन दिले, आमदारांना निवेदन दिले आणि प्रशासनाला देखील याची कल्पना दिली, तरी देखील प्रशासक हे निधी अभावी याचे हेळसांड चालले आहे. या गावात बरंचसं असं आर्थिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचं देखील शाळेचं नुकसान होत आहे. रिसोड तालुक्यातील किनखेडा ते कवठा या रस्त्यावरील लुटमारीची घटना घडली. इंजिनियर देशमुख हे रात्री 9च्या सुमारास अकोल्यावरून सोगरी जात असताना या रस्त्यावर 16 ते 20 वर्षाच्या वयोगटातील 4 युवकांनी त्यांना अडवले आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील किमती घड्याळ आणि खिशात असलेली रक्कम काढून घेतली, तर त्यांच्याजवळ असलेली बॅग हिसकावून त्यातील कागदपत्र अस्ताव्यस्त केली आणि त्यांना धमकी देऊन हे 4 चोर तेथून पसार झाले. यानंतर देशमुख हे जवळील पोलीस स्थानकात फिर्याद देण्यासाठी गेले असता ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. त्यामुळे त्यांनी आज आपल्या विभागातील पोलीस स्थानकात याविषयी तक्रार दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. काल तुम्ही कुठे गेला होता? मी अकोला येथे कामानिमित्त गेलो होतो. आपलं नाव? माझं नाव इंजिनियर अल्ताफ देशमुख. मी काय नेमका प्रकार घडला तुमच्यासोबत? मी अकोला इथं कामानिमित्त गेले होतो. 8:30 ते 9च्या दरम्यान मी किनखेड्यावरून आपल्या गावी जाण्याकरता वेळाला निघालो असता तुमच्या खिशाची तपासणी केली? हो, 4 युवक होते. दमदाटी केली, मला कोयता दाखवला, माझ्या अंगावर कोयता उजारला, खिशाची तपासणी केली. खिशामधील माझे 300-400 रुपये काढून घेतले, हातातली घड्याळ काढून घेतली, मोबाईल काढून घेतला. नंतर त्यांना सर्व माझ्या डॉक्युमेंटची तपासणी केली आणि माझ्या जे काही वस्तू होत्या त्या त्यांनी मौल्यवान वस्तू काही घेऊन गेले. त्यामध्ये पैसे नेले, पण जाता जाता मला मोबाईल परत दिला. आणि मारहाण केली का काही? मग मारहाण नाही, मला फक्त दमदाटी केली और धाक दाखवला, शस्त्राचा धाक दाखवला. आणि तुमच्याजवळ जे काही पैसे होते आणि तुमच्या हातातली घड्याळ होती ती त्यांनी घेतली? घड्याळ हिसकावून घेतली. टायटन कंपनीची 2000ची घड्याळ होती माझी, ती हिसकावून घेतली त्यांनी. मारहाण झाली नाही? मारहाण नाही. इंजिनियर अल्ताफ भाऊ देशमुख आहेत. हे व्याडचे रहिवासी असून किनखेडा ते कवठा या मार्गावर त्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी गाडी थांबवून त्यांना शस्त्राचा दाग दाखवला आणि त्यांच्याजवळचे जे काही रक्कम होती ती रक्कम घेतली आणि एक हातातली घड्याळ घेतली आणि अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे लुटमार करण्यात आली. परंतु सुदैवाने त्यांच्यासोबत कोणी लेडीज नव्हती किंवा त्यांच्याकडे काही मौल्यवान वस्तू नव्हती मोठी, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. आणि अशा प्रकारच्या कुठल्या घटना घडू नये म्हणून रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण साहेब या प्रकरणाचा छडा लावतील. जसा की यापूर्वी त्यांनी 3 ते 4 प्रकरणे मोठमोठी चांगल्या प्रकारे हाताळली, त्यातील जे काही आरोपी होते त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली. त्याच प्रकारे या प्रकरणामध्ये सुद्धा चव्हाण साहेब कारवाई करून संबंधित आरोपींना लवकरच पकडतील आणि यापुढे कोणत्याही प्रकारच्या अशा वाटमारीच्या किंवा रोड रॉबरीच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतील असा विश्वास व्यक्त करूया. न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत काटेपूर्णा तलावामध्ये 11 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका 70 वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिर नजीकच्या काटेपूर्णा तलावा पात्रात तरंगत अनोळखी महिलेचा मृतदेह गुराखी याच्या दृष्टीस पडला. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे योगेश विजयकर, विजय माल्टे, शहाबाज शहा, शेख नजीर यांच्यासह पथकांच्या सदस्यांनी मदत केली. दरम्यान या मृतदेहाची ओळख पटली नाही, तर पोलिसांनी घटनास्थळी आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. ही अनोळखी मृत महिला कुणाच्या ओळखीची किंवा नातेवाईक असेल तर बोरगाव मंजू पोलीस स्थानकात संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह पोलीस करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष वानखडे यांनी. हातगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या केदारनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या तळेगाव ते केदारगुडा या जंगल भागातील रस्त्यावर काही अवैध दारू विक्रेते ठाण मांडून बसले होते. गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी सकाळी 6च्या सुमारास जंगलात लपून बसून दारू विक्रेत्यावर धाड मारली.
आणि दारू ताब्यात घेऊन पोलीस प्रशासनाला संपर्क केला। संपूर्ण अवैध देशी दारू पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेऊन यापुढे दारू विकू देऊ नका अशी ही सूचना महिलांनी प्रशासनाला दिली आहेत। आमच्या बा काय की आमचे लेकराचे अचानक संसार उद्ध्वस्त झाले आहेत। आमच्या लेकराला आम्हाला अति त्रास आहे लेकराचे। आमचे असे लेकरं की नाही आम्हाला अन्न खाऊ देणार, नवरे सुद्धा अन्न खाऊ देणार, आम्हाला घरामध्ये भाकर करायला ताकद नाही। असे इतके दारू पियालेत, ह्या दारू पायी आमच्या संसाराचा उद्ध्वस्तपणा व्हायला। म्हणून आम्ही हे काय की दारू बंद झालीच पाहिजे म्हणालो आम्ही। हे करायचं आम्हाला की दारू बंद झालीच पाहिजे आमचा, बाकी काहीच नाही आम्हाला योगेश दारूचा की दारू बंद झालीच पाहिजे गावातली की म्हणून आम्ही हे माणसाला मोर्चा करून तुम्ही पुढे व्हा म्हणून म्हणलेल्या। हा असं आहे आम्ही यावर दारूच्या की दारू बंद झालीच पाहिजे म्हणून आम्ही एक असं हे केलेलं आहे, तदारली की दारू बंद झाली पाहिजे। बाक्स 4 झाले, घरातले मालिक आलेत, घरातली डाळी आलेत, पिठे सुद्धा नेऊन काय खातील लेकरं बाळ, काय करावं आम्ही सांगा तुम्ही। का दारू गावात फाशी घ्याले, कोणी यंड्रीन पियालय, कोणी काही पियालय, भांडे सुद्धा ठेवण्यात आहेत, घरातले भांडे इकले ना काय खावं आम्ही, सगळं इकले, डबे सुद्धा इकलेत, मग आम्ही काय करावं, पराती सुद्धा इकलं आमचं, आम्ही कशात खावा सांगा म्हणा साहेब लोक। ते उघड्यावर संसार आले तर सांगा तुम्ही। जवळपास मी अध्यक्षपद स्वीकारून 1.5 वर्ष झालेलं आहे। त्या पहिल्याच वेळेस ग्रामसभा झाली आमची। ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांना ठराव घेतला की बाबा गावातली दारू बंद करायची। त्यावेळेसच आपण जे दारू विकणार आहेत त्यांना सर्वांना सांगितलं की बाबा दारू बंद करा, आणि तेच ठराव घेऊन मी मराठा पोलीस स्टेशनला वारंवार गेलो, तिथं त्याला ठरावसुद्धा नेऊन दिला आपण ग्रामपंचायतचा की बाबा दारू बंद करा। म्हणजे इथले आज जवळपास आमच्या इथले 25 ते 30 संसार उद्ध्वस्त झालेत, आणि या दारूपासून आज कमीत कमी 10-12 माणसं म्हणजे आमचे तरुण पिढी शिक्षणाच्या इकडं इतरत्र न जाता ते पूर्ण दारूच्या अधीन होऊन ते म्हणजे शिक्षणाचा ओढ सोडून ते दारूचा ओढ लागला त्याला, म्हणजे अशी एवढी सुळसुळाट दारूचा झाला। आज 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला प्रत्येक वेळेस आमच्या हे महिला मंडळ सहकार्य करायचे, यायला घेऊन मी हे महिलांना आम्हाला नांदेड आपलं भोकर पूर्ण हे मराठ्याला तर वारंवार जवळपास 7-8-10 वेळेस अर्ज करून बी काही ना काही हो करूत म्हणले। काल जवळपास 7-8 दिवसाखाली आपल्या इथं चवळी साहेब आले ते मराठ्याचे, त्याला सुद्धा आपण दिलं आम्ही निवेदन, कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, दारूबंदी ऑफिस, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा बाया त्रस्त होऊन प्रत्येक वेळेस दारूवाल्याला वारंवार त्याच्या घरी जाऊन सांगून, आमच्या घरी येऊन बोलून सांगून सुद्धा हे दारू विकायचं कोणीच बंद करत नाहीत। त्याच्यामुळं आज सकाळी 6:30च्या सुमारात सर्व महिला माझ्याकडे आल्या आणि चला म्हणल्या दारू आहे म्हणल्या, आणि त्या दारूनं आज जवळपास 4 बॉक्स आणली आपल्यासमोर आणून। आता ते पोलीस स्टेशनची गाडी आली, आता त्याच्यानंतर आपली काय कारवाई होईल ते समोरची जे कोणी काय दोषी आहेत त्याच्यावर योग्य ते कारवाई व्हावं। जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेच्या वतीने नुकत्याच करण्यात आल्या। यामध्ये बदनापूर तालुक्यातील अकोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुरेखा वनवे यांची इतरत्र बदली झाली असून सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि शाळेच्या वतीने शिक्षिका सुरेखा वनवे यांना निरोप देण्यात आला। यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते। अंबरनाथमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, पालकांची बनावट सही आणि अंगठ्यांचे ठसे वापरून परस्पर लाटल्याची धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे। याबाबत विद्यार्थ्यांचे पालक आणि वांगणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्षांनी अमरनाथ पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे शाळेची तक्रारी केली आहे। अमरनाथ पश्चिम भागातील जावसई जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला असून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। शासनाच्या सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येतो। यामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये, 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 1500 रुपये
तर 8वी पासून पुढे 2000 रुपये अशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते। मात्र जावसई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे प्रकरण त्यांच्या पालकांनी समोर आणले। शाळेतील रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आले असून तेथे पालकांच्या अंगठ्याचे ठसे तसेच स्वाक्षरी देखील आहेत। मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील रजिस्टरवर असलेले अंगठ्याचे ठसे आणि स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे। शाला जावसई येथे सन 2022-23 23-24 या वर्षामध्ये जो काही शिष्यवृत्ती संदर्भात आदिवासी लोकांबाबत जे काही प्रतारणा झाली आहे त्याच्या संदर्भात आपल्याकडे अर्ज आला होता। त्याची शहानिशा करण्यासाठी आपण माहिती अधिकार टाकला होता, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अद्याप। व आपल्याला अशी माहिती समजते की त्या मस्टरवर ज्या लोकांना सही येते त्यांचे अंगठे घेतले गेले आहेत जाणीवपूर्वक। म्हणजे हे प्रकरण जाणीवपूर्वक शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच झालं आहे व याची सखोल चौकशी करून जो कोणी शिक्षक यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करून त्याचं निलंबनच झालं पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी असेल। काही लोकांच्या नावापुढे म्हणजे नावावरती व्हाईटनर लावून नावं ॲड केली गेली आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः एव्हिडन्स क्रिएट केले आहेत। तसेच आणखी एक केस आहे का एक लेडीज आहेत त्या स्वतः सही करतात परंतु त्यांच्या नावापुढे अंगठा लावला गेला आहे। इतकेच स्ट्रॉंग एव्हिडन्स असताना चौकशीला वेग का येत नाही हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे व जाणीवपूर्वक हे प्रकरण शिक्षण विभागामार्फतच दाबलं जात आहे का याचा सुद्धा सखोल अभ्यास करावा लागेल। शिक्षण अधिकाऱ्यांची आता आम्ही भेट घेत आहोत थोड्याच वेळात व त्यांना निवेदन देत आहोत, पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहोत की आपण आपले कर्तव्य बजावण्यास दिरंगाई करत आहात, ते तात्काळ उचलून त्याच्यावर कारवाई करा। माझं नाव सुनीता वसंत वाघे। माझी मुलगी आता 3 वर्ष घरात होती, आता 9वीला बसवली। शाळेमध्ये चौकशी केली, तिला 8वीचे पैसे भेटले नाही। शाळेवाले बोलतात तुम्ही बोलता पैसे घेतल्यात, तिथं अंगठा पण दिलेले आहेत। मी शाळेवाल्यांना शिक्षणाला बोललो का माझ्या अंगठाने सही आहे। त्याही काय सांगितलं ते बोलतात तुम्ही पैसे घेतले। त्याही बघितलं माझे 1 नाही 2 पोरं होती, पोरे एक त्याच्या पैसे भेटले ना त्याचं तर मी सही केलेली आहे आणि पोरीचं पैसे नाही भेटले तिथं अंगठा दिलेला आहे। मग मी पैसे पण नाही घेतला ना, मी अंगठा पण नाही दिलेला आहे। घरातला माणूस कोण येणार पण आहे, त्यांचा बाप कामाला जातो ना, शाळेमध्ये काही कार्य असलं तर मी देतो, दुसरा कोण नाही येत। आता कोणी दिले तर मी तर कशाला बघायला जाते, शिक्षणाला माहित असेल ना। तुमची काय मागणी असेल आता काय मागणी, माझे पोरीचं 8वीचे पैसे भेटू दे मला, गरीब लोकांचे पैसे किती खाणार आहे। ते बोलतात देते तुम्हाला पैसे आम्ही मिळवून। अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील सांगवी गावच्या शेतकऱ्यांचा 7 ते 8 बोकड ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली। ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या बोकडला वाचवण्याचा शेतकऱ्यांनी कसोटीने प्रयत्न केला, मात्र शेवटी हाती लागलेल्या बोकडालाही पाण्याच्या प्रवाहात जीव गमवावा लागला। त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता पशुपालक शेतकरी करत आहे। शेतीचं फार प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे। कांदे वगैरे आपलं जनावर पण कुणाचे शेतकऱ्याचे म्हशा गाया पण बैल गेलेले आहेत, कुणाचे शेळ्या पण गेलेल्या आहेत, कुणाचे आता पाण्यात मोठ्या प्रमाणात गेल्यामुळं आता कोणतं म्हणून दाखवायचं साहेब, हे हाताला एक घावलेलं आहे। त्यामुळं आता आपल्याला हे एक तुमच्या पुढं दिसत आहे। असं शेतकऱ्याला कालच्यापासून कुणाला जेवण पण भेटलेलं नाही, अशा अवस्थेत या रोडवर पण पाणी होतं, जनावरला पाणी चाऱ्याचं पण अवघड झालेलं आहे आणि इकडं तिकडं जायचं पण व्यवस्था नव्हती, रस्त्यावरनं पाणी खूप जात होतं आणि आपल्याला कालच्यापासून खूप त्रास झालेला आहे साहेब। आम्हाला शेतकऱ्याला खूप कालच्यापासून कष्ट काढावं लागलं। आमचे जनावर तर गेले पण आमचं जीव वाचलं हेच आजची त्यामुळं आपलं हे झालेलं आहे। संकटातनं कसं तर आपलं जीव वाचवलेला आहे आम्ही। जनावर तर गेले, समजा सडी सामान आपलं समजा जे शेतीला वापराचा अवजारे होते समजत गेलेले आहेत, ते का आपण हाताला लागलेलं नाही। रानं पण माती ओढून गेलेलं आहे रानातली। मग साहेब आता तिच्याशिवाय आपलं शेतीशिवाय आपलं शासनाला काय मागणी मागा? शासनाला एवढंच मागणी आहे की आपलं जे नुकसान झालेलं आहे त्याचं का तर आपल्या शेतकरीला का तर मदत करावी असं मागणी आम्ही करत आहोत।
बघा आता शासनाने आपलं कळकळ येणं का तर आपलं जे नुकसान हाजी मलंग जहांगीर जमादार सांगी बुद्रुक तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.